यवतमाळच्या वनीमध्ये गोवंशांचे मुंडके आणि अवशेष आढळून आल्याने गोवंश सेवा आयोग समितीने स्पॉट पंचनामा केला असून एकाच व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळल्याने इतर राज्याशी याचा संबंध असल्याचा संशय गोवंश आयोग समितीच्या वतीने व्यक्त केला जात आहे। यवतमाळच्या वनी येथे आठवडाभरापूर्वी गोवंशांचे मुंडके आणि अवशेष आढळून आले होते। दरम्यान संतप्त झालेल्या बजरंग दल, भाजपा यासह इतर संघटनांनी रस्त्यावरून गोवंश तस्करांना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। दरम्यान प्रशासनाने दखल घेत गोवंश आयोग समिती गठीत करून वणीमध्ये दाखल झाली। यावेळी समितीने ज्या ठिकाणी गोवंश आढळून आले होते त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा केला असता त्या ठिकाणी गोवंशाची ओळख पटण्यासाठी टॅग आढळून आले, तर एकाच नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे इतर राज्याशी कनेक्शन असल्याचा प्राथमिक संशय समितीने व्यक्त केला आहे। दरम्यान या गोवंशाशी संबंधित बराच मोठा घबाड समोर येण्याची शक्यता समितीद्वारे व्यक्त केल्या जात आहे। दरम्यान या घटनेची संबंधित लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करू अशी माहिती गोवंश आयोग समितीचे मनीष शर्मा यांनी व्यक्त केली। हाताळण्यासाठी आलो तर एक सुरुवातीला प्रशासनाबरोबर बैठक झाली। प्रशासनाकडून त्यावेळेस कळवण्यात आलं होतं की हे असं आम्हाला फक्त मुंडके सापडले आणि गावामध्ये काही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्याच दिवशी तो सगळा त्या ठिकाणचा अवशेष गोमाताचा अवशेष तो सगळा त्यांनी नष्ट केला। पण आम्ही जेव्हा ही सगळी बैठक करून प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटला आलो तेव्हा लक्षात आलं आणि एकदम प्रचंड या ठिकाणी आपल्याला अजूनही गाईचे अवशेष आपल्याला दिसत आहे। ज्या गोमाता आहेत त्यांना टॅगिंगची एक व्यवस्था आहे, ते सगळे टॅग आता आपल्याला या ठिकाणी सापडलेत आणि साधारण 67 ते 70 असे टॅग आत्ताशिक आपल्याला हस्तगत झालेत। अजून जर आपण या ठिकाणी जर चांगलं जर शोधलं तर बरेच टॅग आपल्याला मिळतील आणि धक्कादायक सगळ्यात मोठं जर इथं निदर्शनात आले तर एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्ड सापडलेले आहे। एकाच व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे, पण ते दोन्ही पण त्याच्यातली ऍड्रेस जे म्हणतो आपण पत्ता तो भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत। म्हणजे याचे तार हे बांगलादेशी रोहिंग्यापर्यंत जाऊ शकतात असा प्राथमिक संशय आम्हा सगळ्यांना आहे। आज पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, गावातील सर्व गोरक्षा प्रेमी, गो